वर्षों से नवी मुंबई जैसे सर्वधर्म समभाव का जतन करने वाले इस शहर में समाज सेवा का धर्म निभाने के साथ धार्मिकता का संवर्धन करने वाले ऐरोली दीवा सेक्टर 8 स्थित श्री साई सेवा चैरिटेबल ट्रस्ट का बड़े ही हर्षोल्लास के साथ 11वां वर्धापन दिवस मनाया गया। विरोधी पक्ष नेता विजय चौगुले के नेतृत्व में आयोजित श्री साई उत्सव 2017 भंडारा के खास अवसर पर ठाणे जिला के पालक मंत्री एकनाथ शिंदे ने खास उपस्थिति दर्शाई, जहां उनके साथ सांसद राजन विचारे, नगर सेवक M.K. मडवी, पूर्व नगर सेवक संतोष शेट्टी, नगर सेवक सोमनाथ वास्कर, ममित चौगुले, नगर सेवक मनोज हल्दणकर, ज्ञानेश्वर सुतार, शहर प्रमुख विजय माने, पूर्व नगर सेवक सुरेश भिलारे सहित भक्तगण बड़ी संख्या में उपस्थित थे। तत्पश्चात एकनाथ शिंदे के हाथों यहाँ पूजा विधि के साथ चांदी का सिंहासन श्री साईं के चरणों में अर्पण किया गया। वहीं उनके हाथों साईं बाबा की आरती भी की गई, जिसमें हर कोई भक्ति भाव के साथ तल्लीन होता नजर आया। सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय। सुख करता दुख हरता भरता विघ्नाची, पूर्वी प्रेम कृपा दयाची, सर्वांगी सुंदर उटिशेंदुराची, कंठी झळके माळ मुक्ता फळाची। जय देव जय मंगल मूर्ती ओ श्री मंगल मूर्ती, दर्शन मात्रे मन कामना पूर्ती। जय देव रत्न खचिता भरात गौरी कुमरा, चंदनाची ओटी कुंकुम केशरा, हिरे जड मूड शोभतो बरा, झुंझुन पुरे चरणी गागरिया। जय देव जय मंगल मूर्ती ओ श्री मंगल मूर्ती, दर्शन मात्रे मन कामना पूर्ती। जय देव लंबोदर पीतांबर कणिवर वंदना, सळ सोंड वक्र तुंड त्रिनयना, रामाचा वंतारे सदना, संकटी पावावे निर्वाणी रक्षावे सुरवर वंदना। जय देव जय मंगल मूर्ती ओ श्री मंगल मूर्ती, दर्शन मात्रे मन कामना पूर्ती। जय देव श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय। आरती साई बाबा सौख्यदाता जीवा, चरणा रजतळी द्यावा दास विसावा, भक्ता विसावा। आरती साई बाबा काढूनी आनंद, सत्वरूपी राहे रंग, मुमुक्ष जन गावी निज डोळा श्रीरंग, डोळा श्रीरंग। आरती साई बाबा दया मनी जैसा भाव, दया जैसा अनुभव, जावी श्री दया घना, ऐसी तुझी माव, तुझी माव। आरती साई बाबा तुमचे नाम घेता, हरे संस्कृती व्यथा, अगाध नवतरणी मार्ग दावी श्री अनाथा, दावी श्री अनाथा। आरती साई बाबा 8 दिवसा गुरुवारी, भक्त खरी तिवारी, प्रभु पद भावया, भव भय निवारी, भय निवारी। आरती साई बाबा कलियुगी अवतार, करुण भर ब्रह्म साचार, अवतीर्ण झाला से स्वामी दत्त दिगंबर, साई दिगंबर। आरती साई बाबा माझा निज द्रव्य ठेवा, तव चरण रज सेवा, मागणे हेची आता, तुम्हा देवादि देवा, देवादि देवा। आरती साई बाबा। अपनी भावनाएं व्यक्त करते हुए ठाणे जिला के पालक मंत्री एकनाथ शिंदे ने श्री साई सेवा चैरिटेबल ट्रस्ट को 11वें वर्धापन दिवस पर शुभकामनाएं दी। 11व्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने
चांदीचं सिंहासन या ठिकाणी लोकार्पण त्याचं झालं आहे आणि एक भक्तिभावाने श्रद्धेने विजय चौगुले आणि त्यांची सर्व सहकारी भक्तिभावाने या ठिकाणी हे मंदिर उभं केलं. आज त्याच्यामध्ये आणखी 4 चांद लागलेले आहेत आणि श्रद्धा सबुरी या ठिकाणी सगळेच लोक भक्तिभावाने येत असतात आणि एक मंगलमय वातावरण या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं आहे. आणि म्हणून आजच्या 11व्या वर्धापन दिनानिमित्त मी साई सेवा चॅरिटेबल ट्रस्टच्या सर्वांनाच मनापासून शुभेच्छा देतो, त्यांचं मनापासून अभिनंदन करतो. सांसद राजन विचारे ने भी इस अवसर पर अपनी भावना व्यक्त की. श्री साई सेवा चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून गेली 18 वर्ष इथे साईबाबाचं मंदिर स्थापन केलेलं आहे. आमचे सन्माननीय नवी मुंबई महानगरपालिकेचे विरोधी पक्षनेते आणि या सर्व इथल्या मंडळींनी या विभागामध्ये मोठं मंदिर गेले 18 वर्ष सातत्यानं इथे धार्मिक, सामाजिक आणि इतरसुद्धा उपक्रम इथे राबवत असतात आणि खऱ्या अर्थाने प्रति शिर्डीचं जे चांदीचं सिंहासन आहे ते आज खऱ्या अर्थाने त्याचं उद्घाटन आज आदरणीय पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शुभ हस्ते होणार आहे आणि मी विजय चौगुले आणि या सर्व त्यांच्या सहकाऱ्यांचं ममित चौगुले आमचे इथले सर्व स्थानिक या मंडळींचं अभिनंदन करतो की एक चांगली प्रतिकृती प्रति शिर्डी इथे उभारलेली आहे, त्याबद्दल त्यांना धन्यवाद देतो. युवा नगर सेवक ममित चौगुले ने भी इस अवसर पर अपनी भावना व्यक्त की. श्री साई चॅरिटेबल ट्रस्ट सेक्टर 8 आज प्रथमतः पालकमंत्री शिंदेसाहेब आलेले, त्यांच्या हस्ते साईच्या चांदीच्या सिंहासनाचं उद्घाटन करण्यात आलं आणि आम्ही सर्व इकडचे कार्यकर्ते भाग्यवान आहोत की पालकमंत्री साहेबसुद्धा आलेले आणि बरेच सगळे ज्येष्ठ नगरसेवकसुद्धा होते आणि आज संध्याकाळी भंडारा आहेतच, तर मला नक्की वाटते बाबांचा आशीर्वाद सगळ्यांसोबत असेल. वहीं पूर्व नगर सेवक एवं श्री साई सेवा चैरिटेबल ट्रस्ट के संस्थापक अध्यक्ष सुरेश भिल्लारे ने कार्यक्रम की अधिक जानकारी दी. त्या अर्थानं श्री साई सेवा चॅरिटेबल ट्रस्टचे आम्ही सर्व कार्यकर्ते आहोत. आज आमचा आनंदाचा दिवस आहे. याचं कारण असं आहे की गेले सातत्यानं 11 वर्ष आम्ही हा कार्यक्रम सर्व साईभक्त या विभागात करत असतो आणि अनेक वर्षाचं आमचं स्वप्न होतं की आमच्या बाबांच्या या मंदिरामध्ये चांदीचं सिंहासन बसावं आणि त्याकरिता आम्ही खूप प्रयत्न केले. सातत्यानं 6 ते 7 वर्ष भाविकांकडून, साईभक्तांकडून आम्ही डोनेशन जमा करून ती रक्कम जमा करण्याचा प्रयत्न करत होतो, परंतु एवढी मोठी रक्कम आम्ही जमा करू शकलो नाही. शेवटी यावर्षी आमच्या मंडळाचे मार्गदर्शक आदरणीय विजय चौगुले साहेब, विरोधी पक्षनेते, त्याचबरोबर स्थानिक नगरसेवक ममित चौगुले यांच्या सहकार्यामुळंच आज एक सिंहासन या ठिकाणी आम्ही बसू शकलो. हा आमचा आनंदाचा दिवस आहे. ब्युरो इनपुट EW नेटवर्क.